लातूरात भक्तीचा मेळा। श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या 375व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या सांगतेनिमित्त तसेच संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 675व्या संजीवनी समाधी सोहळ्याच्या सांगतेनिमित्त आणि कैवल्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानोबा रायांच्या 750व्या जन्मोत्सव सोहळ्याच्या सांगतेनिमित्त लातूर शहरात दिनांक 21 फेब्रुवारी रोजी संतांच्या पादुकांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले। त्यानिमित्त निघालेल्या पादुका दिंडी मिरवणुकीत रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी संतांच्या जयघोषाने लातूर नगरी दुमदुमली। त्यानिमित्ताने 22 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे। त्यामुळे खंडापूर नजीकच्या नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात भक्तांचा महापूर लोटला असून परिसर भक्तिरसात न्हावून निघाला आहे। हेलिकॉप्टरने शनिवारी संतांच्या पादुका लातूर येथे आणण्यात आल्या। या पादुकांच्या पालखीसह शोभायात्रा काढण्यात आली। 750 वर्षांनी हा योग, तब्बल 750 वर्षांनी लातूर शहरात संतांच्या पादुका दर्शनाचा योग आला। त्यामुळे संतांच्या पादुकाचे दर्शन घेण्यासाठी लातूरकरांनी या पालखी मार्गावर मोठी गर्दी केली होती। हा आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा सोहळा असल्याची भावना भक्तांनी व्यक्त केली। एवढेच नव्हे तर आमच्यासाठी ही दिवाळी आहे असेही भाविक भक्त यावेळी म्हणाले। 10,000 वारकऱ्यासह भक्तांचा मोठा सहभाग, 375 पताका, 375 तुळशी, 375 कळस, 375 विणेकरी, 375 मृदंगवादक, 375 चोपदार, 10,000 वारकरी कीर्तनकार फेटे बांधून टाळ घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते। तसेच संत 375व्या तुकाराम नावाचे व्यक्ती, 75 नामदेव नावाचे व्यक्ती आणि 750 ज्ञानेश्वर नावाचे व्यक्तींनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता। हेलिकॉप्टरने शनिवारी संतांच्या पादुका लातूर येथे आणण्यात आल्या। या पादुकांच्या पालखीसह शोभायात्रा काढण्यात आली। श्री सिद्धेश्वर मंदिरापासून 60 फूट रोड, साळे गल्ली, साहित्यरत्ने अण्णाभाऊ साठे चौक, गंजगोलाई, जुने गुळ मार्केट, महात्मा गांधी चौक, मेन रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, PVR चौक, बार्शी रोड, वसवाडी, जुने रेल्वे लाईन मार्ग, श्री संत तुकाराम विद्यालय, MIDC शासकीय वसतिगृह, खंडापूर रस्ता व नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगण या मार्गे संतांच्या पादुकांची शोभायात्रा काढण्यात आली। यावेळी रस्ते भक्तांच्या गर्दीने फुलून गेले होते। यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लातूरच्या नागरिकांनी पादुकांचे दर्शन घेतले। यावेळी हाती पताका आणि मुखी रामकृष्ण हरी संतांच्या जयघोषाने लातूर नगरी दुमदुमून गेली।